राम राम. आता कुठून आला तुम्ही? शहाजनपूरहून. कुठं आलं? शहाजनपूर आपला चिंचोली, दोळदगाव, शिरजच्या आलेलो. सिरजच्या आडकून. तर आज तुम्ही हे हुंगणीसाठी न्यायला आलात. कशाला हुंगणी लागली? उसाला ऊसाला. उसाला हुंगणी अशी लागली की पाणी त्यात पहिला वाळलेला होता. हां तर त्याच्यामध्ये ते थांबला, ऊस वर राहिला. हा. आता पाणी सोडून दिलं तर ऑटोमॅटिक ते रान मोकळं झालं की ऊस खाली पडायला लागला. खाली उकरून बघितलं. उकरून बघितलं तर खाली सगळ्या मुळ्या खाल्ल्या. काय त्याला डुकरं लागले का? हा, दुसरं नाही. नाही ना. नाही. तर हुंगणी खाणं डुकराला आवडतं. एकदा त्यांनी सापडलं त्याला हा. तर मग डुकर बी तिथं घुसतं. ते अशी सिस्टम आहे. डुकरं नाही लागले आता, पण मी पाणी सोडलं उसाला हां तर ते ऑटोमॅटिक ऊस पडायला ऊस लागला. पडायला लागला. एक 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 ऊस का पडायला? दोन साऱ्यामध्ये हुंगण्याने ते तुमच्या लक्षात आलं की हुंगणीने. मग उकरून बघितलं तुम्ही? उकरून बघितलं, त्याच्या खालून सगळ्या मुळ्या खाल्ल्या, नुसतं होंड चिप्पी केली आणि केली. कारण ते अन्नद्रव्य निर्माण करणाऱ्या त्या मुळ्या ज्या असतात पांढऱ्या मुळी तेच खातात. आणि ते खाल्लं की ऊस ऑटोमॅटिक पडतो, त्याचा सपोर्टच जातो ना. तर आता हे तुम्हाला माहिती कोणी दिली ते का? नाही नाही, मला माहिती निर्मळने दिली. हां आपला प्रल्हाद निर्मळ आहे. ते काय म्हणले ते? ते म्हणले शिंदे मामापाशी जा, हे हा. औषध जाऊन हान हुंगणी खाला असं त्यांनी वापरलं तर वापरलं. त्यांनी वापरलं तर त्यांच्या अनुभवातून तुम्ही आला. हा. तुम्ही ग्रुपला आहेत पण तुम्ही अनुभव घेतला अनुभव ना. अजून आता त्यांचा अनुभव तुम्ही सांगितला. हा. आपले पुंगणीचं बी आलते ते दुसऱ्याने सांगितलं त्यांना, त्यांच्या अनुभवातून इथं आले आपल्याला. तर आपलं हे काम एकदम जबरदस्त आणि लाईफ टाईममध्ये होऊन देत नाही. कारण आता हे जे प्रॉडक्ट आहे ना, हे ह्याच्यामध्ये जीवाणू आहेत. हे जीवाणू काय करतात? हुंगणीला मारतात. ते खाली किती बी जाऊ द्या, तिला धुंडीत जातात, तिला मारतात. आणि त्या हुंगणी मेल्यानंतर त्या हुंगणीच्या शरीरातूनच त्यांची पैदास तयार करतात. म्हणजे पिढीला पिढी. आज आम्ही याला परत बाप तयार करून ठेवला, बाप मेला, पोरगा तयार करून ठेवला, पोरगा मारायला आला, त्यांनी नातू तयार करून, त्यांची अशी पिढी तयार होती. त्याच्यामुळे तिथं हुंगणी व्हायचा संबंध येत नाही. कारण आपण अनुभव घेतला आहे. आमच्या मेहण्याला लोदगावला श्रीराम घोडके म्हणून त्यांच्याजवळ 7 वर्ष झालं, त्यांच्या रानात लय हुंगणी व्हायची. आता एकदाच टाकलेले अजून तरी काय म्हणले नाहीत हुंगणी झाली म्हणून. तर अशा पद्धतीने हे आज हुंगणीचं न्यायला आलेत. जर कोणाकडे शेतकऱ्याकडे हुंगणीचं असेल, खर्च वाढतोय पण लाईफ टाईममध्ये त्याच्या हुंगणी होत नाही, हे मी तुम्हाला 10 पैकी 7 सांगतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे आले तर आज घेऊन चालले. तर धन्यवाद सर, आल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल.